समीक्षा जरा झाला उशीर झाला म्हणून आपण जरा बोलू नाश्ता करूया. नंतर एकट्याला बसून नाश्ता करायला पडतो म्हणून समीक्षा बोलली आज तुम्ही पण करा. बघा मी पण आलो इथे नाश्ता करायला. तर या इथे मस्त की दूध आहे, आज खूप दिवसांनी दूध चपाती. तर या नाश्ता करूया छान. काल मस्त की चौपाटीला फिरलो पण मंडळी एवढंच की अंधार होता, काही दिसलं चौपाटी दिसलीच नाही एक प्रकारे ना ग. दिवसा आपण काहीतरी जाऊ. मंडळी आलं दम लागला वरती चढतो. ह्या पायऱ्या जरा स्ट्रेट आहेत ना त्यामुळे जरा जास्त दम लागतो. सलग जर चढत यायचं म्हणलं ना खूपच दम लागतो. काय करणार. तर मंडळी गावी काय इलेक्शनचे वारे, नगर परिषद नगरपंचायत सगळीकडे इलेक्शनचे वारे. आपल्या महाबळेश्वरमध्ये तर आपले बहुतेक नातेवाईकच सगळे बहुतेक उभे राहिलेत इलेक्शनला. जाता येत नाही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पण इथूनच त्यांना शुभेच्छा. सगळेच बहुतेक नातेवाईक आपले उभे आहेत. ढेबे आखाडे हेच सगळे उभे आहेत आणि सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनी इलेक्शन लढवावं, जिंकण्यासाठीच्या शुभेच्छा. विकास करतील महाबळेश्वरचा आपल्या. आता खेडमध्ये काय आपल्या जास्त कोण ओळखीचं आहे नाही पण बघू आता खेडचं इलेक्शन कसं आहे किंवा समजेलच आता. 2 तारखेला मतदान आहे. तर बघू आता कसं काय होते. फेअर व्हावं, निवडणुका फेअर व्हाव्यात हीच एवढीच सदिच्छा, बाकी काय. या मंडळी जेवायला तर बघा काल समीशाने दहीवडे बनवले होते, दाखवले होते मी तुम्हाला. दहीवडे बनवले कालचे. ते आता मी एकटाच जेवायला. हे लोक जेवले लवकर, मी व्यायाम करून येतो. फ्लावरची भाजी चपाती. तर या जेवायला आता जेवूया. झोपायची वेळ झाली आहे. आता जरा झोपूया, आराम करूया. काय मंडळी सगळं काल जरा फिरायला गेलेलो तेवढंच. त्यानंतर आज परत वर्किंग डे होता. वर्किंग डे आजपासून चालू झाला आठवडाभराचा. तर काय कुठे बाहेर जात नाही काय नाही, आहेच घरातल्यावर बसल्या आपलं काय व्हिडिओ आपले काय करायचे, शॉर्ट व्हिडिओ करायचे. पण मंडळी ना माझं खरंच जरा ना मूड ऑफ पण होतं नाही असं नाही. कारण तेवढंच जेवढे मी व्हिडिओ बनवतो ना आणि आता तो व्ह्यूज पण नाही भेटत जास्त. मोजून 5-6 म्हणजे विचार करा 1600 सबस्क्रायबर आहेत पण 5 ते 6 व्ह्यूज येतात. ते पण मला वाटतं स्क्रोलिंगमध्ये येत असतील, म्हणजे असं येत असतील तर व्हिडिओ बघत असतील ते वरती ढकलत असतील. काय समजत नाही काय चाललं आहे. कंटेंट माझा चांगला नाही काय नाही काय समजत नाही. आणि वॉचिंग आवर्स पण पार घसरले, पूर्ण घसरले. काय समजत नाही. व्हिडिओची क्वालिटी घसरली. आपल्याला कंटेंट नाही, कंटेंट नाहीच आहे. मी स्वतः मान्य करतो कंटेंट असायला पाहिजे व्हिडिओमध्ये. पण आता काय करणार म्हणजे जेवढं दाखवायचा प्रयत्न करतो आहे. थोडासा मुडाफच झाला माझा. मी बघतोय ना गेले आता गावावरून आल्यापासून तर बघतोय माझ्या व्हिडिओमध्ये फार खूप मोठी घसरण होत चालली आहे. सबस्क्रायबर तर वाढतच नाहीत. गेले 3 आठवडे होऊन गेले. सबस्क्रायबर जेवढे होते तेवढेच आहेत, उलटे कमी झाले त्यातले. काय समजत नाही. मूड ऑफ होतं आहे. असं वाटतं व्हिडिओ बनवावे नाही बनवावे, चलबिचल चालू होते. पण आता काय करणार. पण बनवणार व्हिडिओ तर बनवणार, कारण ती आपली आवड आहे. आपण कशासाठी चालू नव्हतं केलं पण हां त्यातलं झाले. टार्गेट कंप्लीट करणं झालं तर झालंच. पण समजा नाही झाले तर नाही झाले. आपली आवड तर चालू राहील. असं जेवढे आपल्याला व्हिडिओ करता येतात तेवढे करायचे, पुढे चालत राहायचं. मस्त वाटतं व्हिडिओ करायला तर मला खूप आवडतं, खूप आवडतं. बाकी काय चाललं आहे मंडळी तुमचं विशेष काय? मजेत? इलेक्शनची रणधुमाळी चालू आहे. आता 2 डिसेंबरला इलेक्शन आहे. नगर परिषद नगरपंचायत यांचं सगळं चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचं आता मुंबईमध्ये कधी आहे काय माहिती. मुंबईचं अजून तरी काय डिक्लेअर झालेलं नाही आहे. अजून ते मतदार यादीवरतीच काहीतरी हे चालू आहे. आज काहीतरी हरकत आहे. मतदार यादीवरची काय हरकत घेण्यासाठी 8 दिवस दिलेले आहेत आणि बाकीचे पक्ष आता त्यासाठी अजून 21 दिवस मागत आहेत. काय होणार कोण जाणे. असं आहे सगळं. काय इलेक्शन डिक्लेअर झालं तर कळेलच आपल्याला.
त्यावेळेला आपला काय मतदानाचा अधिकार. पण आमच्याकडे छोटे मोठे असे प्रचार असे चालू झाले, म्हणजे विविध पक्षांचे, म्हणजे वॉर्डाचं आरक्षण वगैरे डिक्लेअर झाले ना, वॉर्ड डिक्लेअर झाले, ओपन आहे, आरक्षित वॉर्ड आहे, महिला वॉर्ड आहे, ते सगळं डिक्लेअर झाले ना. त्याच्यामुळे संभाव्य उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत. नाही असं नाही, त्या पक्षापुरत्या संभाव्य उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत. तसे त्यांनी आपापले प्रचार देखील करायला सुरुवात केलेली आहेत आपापल्या पद्धतीने. बरोबर आहे, जो तो पक्ष आपला निवडणुकीत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करतोच, लोकांच्या सारख्या नजरेत राहण्याचा प्रयत्न करतोच, कारण तेच आहे मार्केटिंग स्किल, तेच आहे, कारण जो दिखता है वो बिकता है. असा तो प्रकार आहे. असो, तर तुर्तासरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची मला अनुमती द्या. मित्रांनो, व्हिडिओ बघा, आपले कंटेंट नसेल तरी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, कारण मी प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत चांगले कंटेंट आणण्याचा. पण सगळं शक्य नाही होत कधी समजून घ्या या पामराला. आणि काय बोलायचं, आणि काय बोलणार तुमच्याशी. बाकी गावी जायचं तर खूप इच्छा आहे, पण बघू आता कधी, कारण आता आमची जत्रा आहे याच्यामध्ये पौष महिन्यामध्ये, म्हणजे यावेळेला लवकरच आहे, 4-5 जानेवारीला असेल. त्यापूर्वी येतो क्रिसमसला बघू आपल्याला जायला भेटलं गावी तर, कारण आता मधीच जाणं कसं आपला मार्गशीर्ष चालू आहे आता त्यामुळे जाणं कुठे शक्य नाही. आपल्या गुरुवारच्या पूजा वगैरे असतात, घट वगैरे मांडायचं असतात, त्यामुळे काय आता तर काही जाणं शक्य आहे नाही. आणि कसं आहे, समीक्षाने नवीन रिक्षा घेतले, त्यामुळे लगेच, आणि कसं माझा पण व्यवसाय दुधाचा चालू आहे, मध्ये आपण बिंदास जायचो, नाही असं नाही, नवीन जेव्हा गावावरून आलो तेव्हा जायचो, पण आता तेवढं शक्य होत नाही, कारण मुलांची शाळा क्लासेस असतात, ते पण चालू राहिले पाहिजे, कारण आपली मजा ठीक आहे, आपल्या मजामुळे त्यांचं नुकसान नको व्हायला. आणि मग त्यासाठी मग थोडंसं आपल्या मनावर पण ताबा मिळावं लागतं. गावची आठवण तर येतेच, नक्कीच जावं असं वाटतं. महाबळेश्वरला देखील जावं असं वाटतं. काय महाबळेश्वरचे व्हिडिओ बघितल्यावर असं वाटतं आपण पण चटकन उठावं, निघून जावं महाबळेश्वरला फिरायला, पण नाही शक्य होत. कसं आहे ना, आपण एकदा मोठं झालो की नाही जाणं शक्य होत. आपण मनात किती आणलं तरी आपण एका पाशात अडकलेलोच असतो. पण असो, तो पाश पण आपल्या मोहाचा असतो, आपल्याला हवासा असणार असतो. असं काही हरकत नाही. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मात्र नक्की जाऊ, आणि सगळे जाऊ, कारण मला एकट्याला जाऊन काय करणार ना. नाही तर आलो असतो एक दिवस, पण ते नको, एकट्याला जायला मलाच कंटाळा येतो. सोबत असं वेळ असेल ना तर बरं वाटतं. एकटं काय जायचं तिथे. हो, बाकी काय चाललं आहे विशेष. छान झोप आले, आता आपण झोपतो, जास्त बोलत नाही. एक्सरसाइज करून जरा नवीन एक्सरसाइज मी जरा सपोर्ट करा, मला लाईक करा, कमेंट करा. तर तुर्तासरी मंडळी, आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.